नमस्कार. यावर्षी कृषक बारामती प्रदर्शनमध्ये आपण एरंडी पिकाची लागवड याविषयीचं सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. यामध्ये 8 फूट बाय 2 फूट अंतरावर एरंडीची लागवड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये गुजरात कॅस्टर हायब्रिड नंबर 9 ही व्हरायटी लावलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला लागवड ही सप्टेंबर महिन्यामध्ये करायला लागते. 15 ऑगस्टपासून 15 सप्टेंबरपर्यंत आपण लावू शकतो. याची काढणी बरोबर लावल्यापासून 4.5 महिन्यामध्ये होते आणि त्याचे 2 ते 3 वेळा तोडे केले जातात. तोडल्यानंतर ते जे बाहेर पडतात, घड जे निघतात, ते घड आपण वाळवल्यानंतर मशीनमधून त्याला स्पेशल थ्रेशर असतो. जसा भुईमुगाच्या शेंगा फोडण्याचं मशीन असतं, तसं एरंडीच्या हे बिया फोडण्याचं मशीन असतं आणि त्याची मळणी करून आपल्या मार्केटमध्ये कुठल्याही मार्केटमध्ये बारामती असू द्या किंवा महाराष्ट्रातील कुठलीही मार्केट कमिटी असू द्या, त्या ठिकाणी याची विक्री होते. गेल्या वर्षी याला 5,300 रुपये भाव होते. त्याच्या गेल्या वर्षी 6,300 6,700 रुपयापर्यंत भाव गेले होते. 1 एकरमध्ये ह्याचं उत्पादन कमीत कमी 10 क्विंटल, जास्तीत जास्त 18 ते 20 क्विंटल होतं. म्हणजे जर आपण 10 क्विंटल उत्पादन काढलं तर एकरी 55 ते 60,000 रुपये उत्पादन होतंय. चांगलं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला 90 ते 1 लाख रुपयापर्यंत उत्पादन होतं. तसेच याचा जो पाला आहे, त्या पाल्याच्या पासून आपण इरी सिल्क म्हणजे त्याची रेशीम तयार होते. त्या रेशीमपासून साडी आणि कापड तयार करून आपण त्याचा वेगळ्या प्रकारचा व्यवसाय निर्माण करू शकतो. याच्यामध्ये दर महिन्याला एक सायकल तयार होते. साधारणपणे 4 सायकल, अशा 4 सायकल मिळून 250 किलो आपण रेशीमचे कोष तयार करू शकतो. 250 किलो कोष म्हणजे 700 रुपये दराप्रमाणे जर बघितलं तर जवळपास 75 ते 80,000 रुपये शेतकऱ्यांना परत ॲडिशनल इन्कम मिळू शकतो. म्हणजे कमीत कमी 60 ते 70,000 रुपये प्लस हा 70,000 रुपये म्हणजे 1,40,000 रुपये हे रेशीम किडे, ज्याला आपण एरंडीचे रेशीम म्हणतो, इरी सिल्क म्हणतो, ते आणि एरंडीचे दाणे यापासून आपल्याला अतिशय भरघोस उत्पादन घेता येईल. जिरायत भागातील शेतकऱ्यांनी अशा प्रकारची या शेतीकडे गेलं पाहिजे. एरंडी रब्बी हंगामात येते, सप्टेंबर हंगामात येते, सप्टेंबर महिन्यात येते. तर अशा शेतकऱ्यांनी एरंडीमध्ये हरभरा जर पेरला तर हरभरा पण येतो, एरंडी पण येते. या तिहेरी फायदा हा कृषक प्रदर्शनामध्ये आपल्याला मिळणार आहे. तर मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की आपण कृषकमध्ये बाहेर जाताना आपल्याला जरूर एरंडी आणि कापूस हे पीक पाहायला मिळेल. ते कशा पद्धतीने केले आपण ते पाहून घ्या. एवढंच मी आपल्याला आवाहन करतो. धन्यवाद.